आपली बाहेर गेलेली का? माझ्या नातवाला मँगोची बॉटल आणि कुरकुरे खायचे होते आणि असं काही आम्ही घरामध्ये आणून ठेवत नाही का, तर आमच्या इथं लहान मुलं नाही आणि माझे मुलं असलं काही खात नाही. घरामध्ये 1-2 वस्तू पण आणायच्या होत्या, त्यामुळे ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे. आजकाल सर्व सुविधा निघालेल्या आहे. असं जर घरामध्ये काही सामान नसले तर 5 ते 10 मिनिटामध्ये अगदी घरपोच येऊन जातं. आमच्या पिल्लांना पण दूध द्यायचे होते, मुलांना पण कॉफी करून द्यायची होती. पहिला चहा आमचा झालेला आहे, कारण बऱ्याच ताईंना माहिती आहे पहिले मला चहा लागतो, त्यानंतर माझ्या कामाला सुरुवात होते. चहा जर नाही पिले ना ताईंनो की माझं डोकं खूप दुखतं आणि ती मला सवयच झालेली आहे. घरामध्ये लहान मुलं असले की खूप छान वाटतं. बऱ्याच दिवसातून आमच्या घरामध्ये लहान मूल आलेले आहे, तो म्हणजे माझा नातू. कारण त्याची ही पहिलीच वेळ आहे यायची, त्यामुळे त्याचा खूप लाड चाललेला आहे. मामाने मला चीज आणून दिली आहे ना. बॉटल आणून दिली आहे. मामाच्या घरी आला और मामाला कॅट बी आणली आहे. हे बघा, मामाने मला चिप्स फ्रुटीची बॉटल आणून दिली और मामाने कॅट बी आणली आहे. 5 कॅट और कॅट तिकडे पळाली, तिकडे बघा. ज्यांच्या इथं लहान मुलं असतील त्यांच्या घरामध्ये खेळण्यांचा असा पसारा होत असेल. माझ्या पण नातवांनी सगळ्या हॉलमध्ये सर्व खेळणी काढून ठेवलेली आहे. त्याचं चाललेलं आहे खेळण्याचं काम. 2 दिवस जर असं कुठं बाहेर गेलं तर झाडं लगेच सुकून जातात, त्यामुळे आमच्या छकुलीने सर्व झाडांना पाणी दिले, कारण झाडं खूपच सुकून गेलेली होती. आणि त्यानंतर तिने टेरेससुद्धा स्वच्छ धुवून घेतला. काय करतो तू तिथं? बघा इथं कसा पसारा काढण्याचं काम चालू आहे. घरामध्ये लहान मुलं असले की असं होतं. काय काढलं त्यातून? पेन. आणि जी कॅटची पिल्लं आहेत आपल्या इथं, ती सकाळपासून घेऊन बसतोय, एक झालं की एक. कॅट पचर आहे. आता कॅट पचरा कवाचीच और ते तिला दवाईने और बाहेर निकालने घेता काहीतरी सामान. एका पिल्लाने त्याच्या हाताला नख मारले तरी पण तो त्या पिल्लांना जवळ घेऊन बसतो. ते इथे फुलं होता. तुम्हाला घेतलाय ना, तुम्हाला नाही माहिती? नाही ना, मला नाही माहिती. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण कार्यक्रमासाठी 2 दिवस जरा बाहेर गेलेलो होतो. रात्री खूप उशीर झाला यायला आणि घरामध्ये खूप सारा पसारा पण होता. किचनवरती मुलांनी जेवण केलेले ताटं ते सर्व तसेच होते. ते आवरतानाच खूप वेळ झाला आणि रात्री झोपायला पण वेळ झाला होता, त्यामुळे आल्यानंतर काही शूट घेतले नाही. आता वाजलेले आहे सकाळचे 10. आंघोळी आमच्या झालेल्या आहे, स्वयंपाकाची पण तयारी चाललेली आहे. अजून मला पूजा पण करायची आहे आणि आमच्या छकुलीने कपडे पण भिजत घातलेले आहे. माझ्या बहिणीच्या मुलीने. काही ताई म्हणतील की छकुली कोण, ती पण आलेली आहे. माझा नातू पण माझ्यासोबत आलेला आहे आणि माझ्या बहिणीचा जो मुलगा आहे तो पण माझ्यासोबत आलेला आहे. तिचं चाललेलं आहे झाडांना पाणी देण्याचं काम आणि माझ्या नातवाचं चाललेलं आहे खेळण्याचं काम. सकाळपासून तो खेळतोच आहे. मला बोलायचंही म्हणतो आणि खेळायचं एक एक खेळणं काढतोय. आणि बघा अजिबात काम सुचू देत नाही ताईंनो, सारखा आवाज देतो आणि सारखं त्याच्यासोबतच आज गप्पा चाललेल्या आहे, काहीच काम नाही. घरामध्ये असे लहान मुलं आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं. माझा नातू माझ्या इथं पहिल्या वेळेसच आलेला आहे. खूप दिवसापासून त्याला यायचं होतं, भरपूर दिवस झाले त्याचं चाललेलं होतं, कारण तो पण व्हिडिओ बघतो आपले. आणि जे आपल्या इथं छोटे छोटे म्याऊची पिल्लं आहे ना, त्यामुळे त्याला खूपच आनंद होतो आहे. वरण केलेलं आहे, यामध्ये आहे वांग्याची भाजी, भात आणि आता बिट्ट्या तळून घेते. बिट्ट्या तळून झाल्या की सर्व स्वयंपाक झाला. वाफवून झाल्यानंतर अशा कट करून घ्यायच्या. ज्या आकारामध्ये आपल्याला पाहिजे तशा आपण कट करू शकतो. छान लेअर आलेले आहेत.
बिट्ट्या फोडणीच्या वरणामध्ये, साध्या वरणामध्ये, दोन्ही वरणामध्ये खाता येतात. तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळल्या तरी पण चालतात. कमी गॅस करून बिट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे, कारण कमी गॅसवरती जर तळल्या तर खुसखुशीत अशा तळल्या जातात आणि गरम गरम वरणामध्ये चुरून खायला खूप छान लागतात. जेवायला पण नको म्हणतो, मोबाईल घेऊन गेम खेळत बसला. मोबाईल जर नाही दिला तर म्याऊच्या पिल्लांसोबत खेळतो. किती आपण नाही म्हणलं तरी थोडा वेळ त्याला मोबाईल लागतोच, त्यामुळे त्याच्या मम्मीने त्याला मोबाईल दिलेला आहे, नाहीतर नाही देत ती, कारण तो आज ऐकतच नाही आहे. आता 4 वाजलेले आहेत. आत्ता धुणं झालं, कारण 2-3 दिवसाच्या घरामध्ये कपडे पण होते आणि कुठं आपण बाहेर गेलो तर ते पण कपडे, त्यामुळे 3 ते 4 बादल्या कपडे होते, ते धुवून टाकले, वाळायला पण बरेच कपडे टेरेसला नेऊन टाकलेले आहे आणि जे छोटे कपडे होते आणि साड्या त्या इथंच टाकल्या. 1.5 तासामध्ये कपडे छान वाळतील, नंतर वरती आणायला जाते. आणि आमच्या म्याऊची पिल्लं बघा कसे इथं लपून बसले. आमचा जो लल्ला आहे ना, तो अजिबात त्यांना झोपू पण देत नाही, तर खाऊ पण देत नाही, सारखा जवळ घेऊन बसतो, त्यामुळे ती पिल्लं अशी इकडे तिकडे लपतात, कुठं पण असे दळून बसतात. आणि म्याऊ पण झोपलेली आहे, कशी शांत एका झाडाच्या कुंडीमध्ये जाऊन झोपली. तुमच्या दादांनी घरी येताना कलिंगड आणलेले आहेत, द्राक्षे आणलेले आहेत आणि जे खरबूज असतात ते सर्व आणलेले आहेत. पहिले कलिंगड स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलेले होते. अर्धा तास गार करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी ते कापून एका बाऊलमध्ये छोटे छोटे त्याचे काप करून ठेवले, का तर सर्वांना खायला होतील. आणि ही सवय त्यांना पहिल्यापासून आहे. असं जर काही खायचे आणले तर ते त्यांच्या स्वतःच्या हाताने गार करतात, कापतात आणि फ्रीजमध्ये असं बाऊलमध्ये कापून ठेवतात. बरं का ताईंना, ही वेळ संध्याकाळची आहे बरं का ताईंना. आम्ही निघालेलो आहे बाहेर, कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणार आहे. जास्वंदाच्या झाडाला खूप कळ्या आलेल्या होत्या, त्या कळ्या पहिले तोडून घेतो. त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे, आपण जर अशा कळ्या तोडून पाण्यामध्ये ठेवल्या किंवा वर जरी ठेवल्या तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे छान फुलं उमलतात. आम्ही आलेलो आहे देवाचे सामान घेण्यासाठी शॉपमध्ये. या शॉपमधून मी बरेच सामान घेतलेले आहे. खूप छान सामान मिळतं इथं. देवीच्या मूर्त्या, छोटे दिवे, वृंदावन, बरंच काही आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. माझ्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला आणि तिला दुकानामध्ये जे काही आहे ते सर्व दाखवले. तिला जे घ्यायचे होते ते तिने कॉलवरतीच सांगितले आणि तिच्या 2 नंबरच्या मुलीला सुद्धा सामान घेतलेले आहे, छकुलीने सुद्धा घेतलेले आहे. आमच्या चौघींची शॉपिंग काय झाली ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते बरं का ताईंनो. मार्केटमध्ये खूप सारी गर्दी होती. ही कोथरूडची भाजी मंडई आहे बरं का ताईंनो. मार्केटमध्ये आल्यानंतर देवासाठी फुलं घेतल्याशिवाय मी घरी जात नाही, कारण इथं खूप छान फुलं मिळतात आणि खूपच सुंदर असे गुलाबाचे फुलंसुद्धा इथं असतात. घराच्या बाहेर मार्केटमध्ये आल्यानंतर थोडीफार खरेदी ही तर व्हायलाच पाहिजे. तुमचे दादा डेअरीमध्ये म्हशीचा चेक घेत होते, खूप दिवसापासून चाललेलं होतं. रोडवरती स्क्रीन लावलेली आहे, तुम्ही पण बघू शकता. प्रचंड प्रमाणामध्ये अशी रोडवरती गर्दी झालेली होती. प्रत्येकाला बघण्याचा किती हा आनंद आहे. आजचा ब्लॉग इथंच संपवते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आजचा ब्लॉग पूर्ण पहा आणि त्यानंतर कमेंट करा ताईंनो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तोपर्यंत बाय.